नवीन फोन घ्यायचा असेल तर हा महिना बेस्ट असणार आहे, कारण या महिन्यात शेट लोकांचे सगळे 50,000च्या वरचे फोन लॉन्च होत आहेत. त्यापैकी पहिला आहे iQOO 15. आणि तुम्हाला तर माहितीच की iQOOची सिरीज लेटेस्ट पॉवरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सोबत लॉन्च होत असते आणि हा सुद्धा स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 सोबत येतोय. आणि हो, या सॅमसंगचा M14 पॅनल यूज केलाय जो iPhone 17च्या डिस्प्ले मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि हा पहिला फोन असेल ज्यात आउट ऑफ द बॉक्स ओरिजिन OS 6 जे Android 16 वरती बेस्ड आहे ते मिळेल. पुढचा फोन आहे OnePlus 15. या ट्रिपल 50 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप असेल, पण यावेळेस हॅझलब्लॅड सोबत कोलॅबोरेशन नाहीये, तर कॅमेरावरती थोडा फरक पडू शकतो. 7300 mAh ची मोठी बॅटरी विथ 120 वॅट फास्ट चार्जर सोबत मिळेल, सोबत 165 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 प्रोसेसर सुद्धा यात असेल. तर याच्या छोट्या भाऊ OnePlus 15R मध्ये 7800 mAh ची मोठी बॅटरी, 120 वॅटचा फास्ट चार्जर आणि स्नॅपड्रॅगन 8 Elite प्रोसेसर दिलाय. हा 43,000 रुपयापासून स्टार्ट होईल. तर हे दोन्ही OnePlus चे फोन्स 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान लॉन्च होणार आहेत. सोबत Realme GT 8 Pro सुद्धा लॉन्च होतोय. याची कॅमेरा हाऊसिंग तुम्ही स्वॅप करू शकता. गोल पाहिजे असेल तर गोल, नाहीतर चौकोनी, असे तुम्ही कोणत्या पण आकाराचे याला अटॅच करू शकता. हे एकदम इंटरेस्टिंग आहे राव. बाकी याचे स्पेक्स तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता. तसंच ओप्पोचा Find X9 नोव्हेंबर मध्येच येणार आहे. याची डिझाईन OnePlus 15 सारखी दिसते, कारण तुम्हाला तर माहिती आहे की OnePlus आणि ओप्पो ह्या एकाच ग्रुपच्या कंपन्या आहेत. ओप्पोची Find X सिरीज कॅमेरासाठी फेमस असते. यात पण क्वालिटी कॅमेरा असेल आणि याचं प्रो व्हर्जन देखील लॉन्च होत आहे. बाकी लावा अग्नी 4 आणि मोटो G67 सुद्धा लॉन्च होणार असून मोटो 15,000च्या आसपास येईल. तर तुम्ही या महिन्यात यापैकी कोणता फोन घेणार आहात का, नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रांना फोन घ्यायचा असेल त्यांना रील शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका अफलातून टेक.